थळगावाच्या वायव्येला समुद्रकिनाऱ्यावर एका नैसर्गिक उंचवट्यावर बांधलेल्या आकाराने अत्यंत लहान असलेल्या खूप लढा किल्ल्याचा इतिहास अत्यंत रक्तरंजित आणि संघर्षाचा राहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरी किल्ल्याची उभारणी सुरू केल्यानंतर त्या लहानशा किल्ल्याची बांधणी केली. खांदेरी किल्ल्यातील सैनिक व मजुरांना साहित्य व इतर रसद पुरवण्याची तसेच इंग्रज व सिद्धी यांच्यापासून जमिनीकडील बाजूने संरक्षण करण्याची जबाबदारी थळ किल्ल्यावर होती. उंदेरी या जलदुर्गावर नजर ठेवून असलेला थळ किंवा खूप लढा किल्ल्याची केवळ पायाचेच अवशेष शिल्लक असून सद्यस्थितीत 2 बुरुजांचे अवशेष नजरेस पडतात. मराठ्यांच्या आरमारी पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्याच्या आजूबाजूला अनेक लढाया झालेल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला सिद्धीच्या ताब्यात गेला. पुढे कान्होजी आंग्रे यांचे पुत्र सेकोजी आंग्रे यांनी हा किल्ला जिंकला. यानंतर 1747 साली सिद्धीच्या ताब्यात गेलेला खूप लढा किल्ला 1750 मध्ये मानाजी आंग्रे यांनी परत जिंकून घेतला. पुढे या किल्ल्याचे रक्षण करणे मराठ्यांसाठी अत्यंत जिकिरीचे झाल्याने मराठ्यांनी हा किल्ला शत्रूच्या हाती लागण्यापेक्षा तो नष्ट करण्याचा निर्णय घेतला व त्यावरील तोफा कुलाबा किल्ल्यावर पाठवल्या.